आजच्या या कार्यक्रमाचे शालेय कमिटीचे अध्यक्ष गणेशरावजी ठोकर, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक अभंग सर, सोनवणे सर, शहरवाले सर, आपले प्रेमदास राठोड सर आणि देशमुख मॅडम, महिला वर्ग आणि विद्यार्थी आपल्या या देशामध्ये, हिंदुस्थानामध्ये आणि जगामध्ये शिक्षणाला अतिशय महत्व असतं. शिक्षण हा तिसरा डोळा म्हणून या ठिकाणी त्याचा जगभरामध्ये उल्लेख केला जातो. शिक्षण नसेल तर ती माणसं अडाणी असतात आणि हातपाय डोळे असून ती आंधळे असतात. जर आपल्याला कुठे जायचं असेल तर आपल्याला त्या कमीत कमी त्या नंबरवरचे, दगडावरचे अक्षर आपल्याला वाचता यायला पाहिजे. एसटीचा बोर्ड असेल तर ती बोर्ड आपल्याला वाचता यायला पाहिजे, म्हणजे आपण त्या ठिकाणी निश्चित ठिकाणी बसू शकतो. त्या एसटीना प्रवास करून निश्चित ठिकाणी पोहोचू शकतो. आणि जीवन जगत असताना संसारामध्ये त्याचं अनन्य असं शिक्षणाचं महत्व आहे. तर या ठिकाणी मी आपल्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रथम मी शिक्षणाचा पाया रोवला या ठिकाणी देशामध्ये, आणि सर्वांसाठी शिक्षण या ठिकाणी खुलं केलं. त्याबद्दल मी त्यांचं अभिवादन करतो, त्यांना नमस्कार करतो. आणि आपल्या देशाची परंपरा आहे, शिक्षण व्यवस्था ही आजच नाही तर सत्ययुगामध्ये होती, द्वापार युगामध्ये होती आणि आज कलियुगामध्ये तिचं अतिशय महत्व या ठिकाणी आहे. आणि प्रगती विज्ञानाकडे शिक्षण घेऊन जात आहे. सत्ययुगामध्ये रामाला वशिष्ठ म्हणून गुरु होते, म्हणजे सर होते त्यांचे त्यावेळेला, म्हणूनच राम हे जगाचे आदर्श झाले. श्रीकृष्णालाही गुरु होते, संदीपान गुरु होते, म्हणून तेही जगाचे आदर्श झाले. त्याप्रमाणे जास्तीत जास्त न बोलता शिवाजी महाराजांनाही त्यांची आई जिजाऊ माता ही गुरु होती, वडील शहाजीराजे हे गुरु होते. म्हणून एक हिंदवी सम्राट, हिंदवी स्वराज्य या ठिकाणी त्यांनी करून दाखवलं. शिक्षण हे चांगलं होतं, चांगलं मिळालं थोर नेत्यांना, म्हणून त्यांनी या ठिकाणी आपल्या देशामध्ये चांगला असा इतिहास यांनी घडवला. आणि आज आपण त्यांना आपलं नेतृत्व, एक आदर्श या ठिकाणी मानतो. आपल्या या त्यांचंच एक असं पूर्व परंपरा म्हणून शिक्षण व्यवस्था या ठिकाणी स्वातंत्र्यानंतर शिक्षण व्यवस्थेवर अतिशय भर दिला जात असून या ठिकाणी प्रत्येक शाळेमध्ये, देशामध्ये शिक्षण अतिशय चांगलं दिलं जातं. शिक्षण हे सामाजिक, आर्थिक सर्व दृष्टिकोनातून दिलं जातं. आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्या हिंदुस्थानामध्ये एक चांगले असे आदर्श या ठिकाणी विद्यार्थी आणि भावी नेतृत्व करणारे कार्यकर्ते या ठिकाणी घडवले जातात. आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी डॉक्टर, इंजिनियर, कॅप्टन, मिलिटरी, सैनिक, पोलीस यंत्रणा असेल, कलेक्टर असेल, तहसीलदार असेल, अशा मोठमोठ्या पदावर शिक्षण घेऊनच या ठिकाणी ते कार्य केलं जातं, ती नोकरी त्या ठिकाणी मिळते. म्हणून शिक्षण या ठिकाणी आपल्या या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चांगलं असं शिक्षण घ्यायचं आहे. आणि या बाबतीत सविस्तर अशी माहिती आणि सविस्तर असं ज्ञान या ठिकाणी प्रेमदास राठोड सर यांनी दिलं. त्या आणि राठोड सर असतील, अभंग सर असतील, शेरवाले सर, सोनवणे सर, मॅडम देशमुख मॅडम यांनी या ठिकाणी चांगलं असं शिक्षण विद्यार्थ्यांना या ठिकाणी दिलं. आणि आपण जवळजवळ आता त्यांची हे जी कार्यकीर्ती आहे त्या सर्व लोकांची त्या ठिकाणी शाळेमध्ये अतिशय
प्रगती झाल्याचं आपण या ठिकाणी पाहतो आणि या सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन भावी पिढी सर्व विद्यार्थी चांगलं असं या ठिकाणी घडतील, पुढे जातील आणि चांगलं काम या ठिकाणी देशासाठी, गावासाठी, कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी करतील. जोडून या धन उत्तम व्यवहार अशा प्रकारची या ठिकाणी ते नोकरी करतील. कोणत्याही व्यक्तींना त्रास देणार नाही आणि या ठिकाणी चांगलं असं ते काम करतील. भ्रष्टाचार या ठिकाणी करणार नाही, देशासाठी चांगलं असं काम करतील अशी या ठिकाणी आपल्याला एक आशीर्वाद देतो, शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी जास्त न बोलता आपले माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.